तुम्हाला काय वाटतं? मी काय सोडीन का तिला? नाही. विराजसला आता असं वाटतंय की तो वचन पाळतोय, तिची काळजी करतोय. खरंच ही फक्त काळजी असेल ना? म्हणजे काय म्हणायचंय? नाही म्हणजे ती मुलगी त्याला नाचवते की हा स्वतःच तिच्या अधीन झाला? आपला विराजच तिच्या प्रेमात तर. बस, यापुढे मला एकही शब्द ऐकून घ्यायचा नाहीये. हॅलो, बोल रे मुंग्या. हॅलो शॉवर, ताई काय करते? काय रे? अरे ही माझी माई सारखी मला ताईची खबर घेत राहा अशी सांगते. तिला फोन दे ना. अरे आता नाही देता येणार रे मुंग्या. का? ते तुझी ताई चिडली आहे जरा. ताई चिडली आहे? असंच करते ती. मी पण अभ्यास केला नाही ना, जेवलो नाही ना, तर ती पण माझ्यावर अशीच चिडते. तुझ्यावर का चिडली आहे ती? हा, हे ते आपलं मी पण अभ्यास नाही केला ना मुंग्या, म्हणून माझ्यावर पण चिडली आहे. काय? नाही 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 नाही, ते हे जरा वेगळं कारण आहे. पण मुंग्या, तू कोणाला सांगू नकोस ताई चिडली आहे ते. हो नाही सांगत. हा पण एक आयडिया देऊ का रे तुला? हा हा, काय काय काय? तू ना आज जेवू नको आणि उपाशी राहा. उपाशी का? अरे ताई चिडली येणार आहे तुझ्यावर, मग खाऊ नकोस. तुझा त्रास कमी होतोय की नाही ते बघ. अरे हो, पण का? चल चल चल, चंदू शेटने मला बोलवताय. बाय. ऐक 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 ऐक, हॅलो हॅलो मुंग्या, ऐक ना ऐक ना, एक एक हॅलो. काय रे मुंग्या, ताई चिडली आहे म्हणून जेवायचं नाही, उपाशी राहायचं का? काहीच कळालं नाही.